ओम हे त्वमेह्येह्यम्बिकात्मज सिद्धिबुद्धि तत्रक्ष सर्वलोकैकपूजिता। आपण आता गणेश पूजेला सुरुवात करूया। कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला यजमानाने आपल्या स्वतःच्या मधल्या बोटाने आपल्या स्वतःला तिलक धारण करून मग पूजेला प्रारंभ होतो। जर का पूजेला स्त्री पण बरोबर बसलेली असेल, आपली पत्नी बसलेली असेल, तर तिने पण आपल्या मधल्या बोटाने आपल्या स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यावं आणि पूजेला सुरुवात करावी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। नारदाद्या ऋषिगणा ये चान्ये शतबोधनाः भवन्तु यजमानस्य ह्याशीर्वादपरायणाः। आता आपण विष्णूंच्या 24 नावाचा उच्चार करणार आहोत। या 24 नावांपैकी पहिली जी 3 नावं आहेत त्या 3 नावांनी आपल्याला आचमन करायचं आहे आणि 3 नावांनी पाणी प्राशन केल्यानंतर 4थ्या नावाच्या वेळेला आपल्या हातावरून ते पाणी खालच्या ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। आता आपण प्राणायाम करायचा आहे। यो देव सविता अस्माकं धियो धर्माधिगोचरे प्रेरयेत् सद्भर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे। आपल्या उजव्या हाताचा स्पर्श याप्रमाणे आपल्या दोन्ही कानांना करायचा आहे। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो। पूजेच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये जी वृद्ध मंडळी आहेत, जी मोठी माणसं आहेत, या सगळ्यांना नमस्कार करण्याची आपल्याकडे पद्धती आहे। त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण या पूजेला सुरुवात करूया। वागर्थाविव संपृक्तौ वागर्थः प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। याचप्रमाणे आपली जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचं स्मरण मनामध्ये करायचं आणि त्या कुलदेवतालाही नमस्कार करायचा। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम्। कुलदेवताभ्यो नमो नमः नमस्करोमि। आता जर का आपले कोणी गुरु असतील तर त्या गुरूंचं स्मरण करायचं आणि गुरूंनाही नमस्कार करायचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता आपण मंगलाचरण करणार आहोत। हे मंगलाचरणाचे मंत्र चालू असताना आपण आपल्या मनामध्ये श्री गणेशजींचं ध्यान करत राहायचं आहे आणि मंगलाचरणाचे मंत्र सगळे श्रवण करायचे। अथ मंगलाचरणम् श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः नमः।
एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः अविघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा सङ्ग्रामे सङ्ग्रहे चैव विघ्नस्तस्य जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तु तेषां मङ्गलम् येषां हृदये भगवान् मङ्गलायुधं हरिः तदेव गुणं सुखदं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदेवेन्द्रियं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां राजयः येषामिन्द्रवर्षामूर्तिस्थो जनार्दनः विनायकं ब्रह्मानं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यानु सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितासिद्ध्यर्थम्भूषितो यः सुरासुरैः सर्वैकहस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारम्भकार्येषु कुतयस्त्रिभुवनेश्वराः देवादिकन्दरसिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये प्रार्धे विष्णुपदे श्रीश्रीनारायणकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके विजयनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदे मासे शुक्ले पक्षे अद्य चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासरः इन्दुवासरे अद्य दिवसनक्षत्रं चित्रादिवसनक्षत्रे ब्रह्मयोगे विष्टिकरणे तुलास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये मिथुनस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोग शुभकर्ण एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आत्तापर्यंत आपण सगळं मंगलाचरण आणि पंचांगाचं उच्चारण केलं. ज्या काळामध्ये आपण किंवा ज्या प्रदेशामध्ये आपण पूजा करतो आहोत त्या ठिकाणी असलेल्या प्रदेशाचं आणि त्या ठिकाणी असलेल्या पंचांगाचं उच्चारण करणं पूजेमध्ये आवश्यक गोष्ट आहे. त्याप्रमाणे आपण पंचांग उच्चारण केलं आणि आता आपल्याला या पूजेचा संकल्प करायचा आहे. तर दोघांनी हातामध्ये अक्षता घ्या आणि वहिनींनी पत्नींनी आपल्या हातातल्या ज्या अक्षता आहेत त्या पतीच्या हातामध्ये देऊन त्यांच्या हाताला हात लावायचा. हातामध्ये अशा अक्षता धरून ठेवा आणि माझ्या मागे सगळा संकल्प म्हणा. आपण मम मम आत्मनः आत्मनः श्रुती श्रुती स्मृती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त पुण्य पुण्य फल फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप गोत्रोत्पन्नः मंदार शर्मा अहम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम समस्त शत्रुभय निरसन पूर्वकम क्षेम स्थैर्य दीर्घायुः आरोग्य विद्या विजय ऐश्वर्य वृद्ध्यर्थम गृह सौख्य मनःशांति सर्व कर्म निर्विघ्नता सिद्ध्यर्थम
पार्थिव पार्थिव श्री सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक महागणपती महागणपती प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम यथाज्ञानेन यथाज्ञानेन यथा यथा मीलित मीलित उपचार उपचार द्रव्यैः द्रव्यैः प्राण प्राण प्रतिष्ठापन प्रतिष्ठापन पूर्वक पूर्वक ध्यान ध्यान आवाहन आवाहन आदि आदि षोडश षोडश उपचारैः उपचारैः पूजनम पूजनम अहम अहम करिष्ये. करिष्ये. आता आपल्या हातामध्ये ज्या अक्षता घेतलेल्या आहेत त्या अक्षतांवर एक पळीभर पाणी घाला आणि पाण्याबरोबर त्या अक्षता ताम्हणामध्ये सोडून द्या. पुन्हा एकदा हातामध्ये अक्षता घ्या आणि लघुसंकल्पाचं उच्चारण माझ्या मागे आपण करावं. तदंगत्वेन तदंगत्वेन आसनादी आसनादि कलश कलश शंख शंख घंटा घंटा दीप दीप अर्चनम अर्चनम करिष्ये. करिष्ये. परत एकदा पाणी घालून अक्षता ताम्हणामध्ये पाण्याबरोबर सोडून द्या. पुन्हा एकदा तिसरा लघुसंकल्प आपण करतो आहोत. अक्षता हातामध्ये घ्या, माझ्या मागे संकल्प म्हणा. म्हणा आदौ आदौ निर्विघ्नता निर्विघ्नता सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम महागणपती महागणपती स्मरणंच स्मरणंच करिष्ये. करिष्ये. त्याच्यावर पाणी घाला अक्षतांवर आणि ताम्हणामध्ये सोडून द्या. करिष्ये. हात पुसून घ्या, हात जोडून गणपतीचं स्मरण करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. एतत्कार्यं निर्विघ्नं कुरु. आता आपल्याला आसन विधी करायचा आहे. ज्या पृथ्वीवरती आपण पूजेला बसलेलो आहोत, ज्या भूमीवरती आपण पूजेला बसलेलो आहोत त्या भूमीमातेची पूजा करून तिची प्रार्थना करून आपण पूजेला सुरुवात करत असतो. तर हातामध्ये एक फूल घ्या, ते गंधामध्ये बुडवा, अक्षतेमध्ये बुडवा आणि या पृथ्वी मातेला ते वहा आणि जमिनीला या प्रकारे असा स्पर्श करून तिची प्रार्थना करा. ओम पृथ्वी मंत्रस्य मेरुपृष्ठऋषि पूर्वो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः. ॐ धृतित्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता पञ्चधारयमान् देवी पवित्रं कुरु चाससाम्. आता आपल्या शेंडीच्या ठिकाणी हात लावायचा. जर का पूजेला स्त्री बसलेली असेल आणि ती पूजा करत असेल तर तिने आपल्या वेणीच्या ठिकाणी हात लावावा आणि पुढील मंत्र म्हणावा. ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांसशोणितभक्षणे तिष्ठते विशिखामध्ये चामुंडे पराजिते. आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि आपल्या चारही दिशेला पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर या चारही दिशांना थोड्या थोड्या अक्षता या टाकायच्या. अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्य गच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशम् सर्वेषामपि विरोधेन पूजा कर्म समारभे. ताम्हणामध्ये एकदा पाणी सोडा. आता आपल्या या पूजेमध्ये दुष्ट शक्तींपासून कोणतेही विघ्न येऊ नये किंवा त्यांची कोणतीही बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी कालभैरव देवतेचं स्मरण आपल्याला करायचं आहे. तर आपण त्याचं स्मरण करूया. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजम् व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे.
आता आपली हाताची उंजळ अशी करायची आणि आपल्या स्वतःकडे ती अशी एकदा गोल फिरवायची आणि तशीच बाहेरच्या बाजूलाही एकदा फिरवायची. देवाः आयान्तु यातु दानापयान्तु. आता आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट हे या पद्धतीने जमिनीला टेकवायचं, त्याचा स्पर्श करायचा. भूमौ विष्णुदेवयजनौ रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात्. आता आपण गणेशाच्या पूजेकरता जी फुलं आणलेली आहेत या फुलांच्या शुद्धीकरता हातावर एक पळी पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्या फुलांवरती शिंपडायचं. स्त्रीरूपा पाशकलशहस्तामकरवाहनाः श्वेतामौक्तिकभूषाढ्या अधिहस्ताभ्यो नमो नमः. इति मनुष्यगंधनिवारणं कृत्वा. आता आपल्याला न्यास करायचे. मी जिथे जिथे दाखवतो त्या पद्धतीप्रमाणे आपल्या उजव्या हाताचा आपल्या त्या त्या अवयवांना स्पर्श तुम्ही माझं पाहून करा. गंगणपतये नमः. हृदयाय नमः. गंगणपतये नमः. शिरसे नमः. गंगणपतये नमः. शिखायै नमः. गंगणपतये नमः. कवचाय नमः. गंगणपतये नमः. नेत्राभयो नमः. गंगणपतये नमः. अस्त्राय नमः. इति दिग्बन्धः. ज्या कलशामध्ये आपण गणेशाच्या स्नानाकरता पूजेकरता पाणी भरून आणलेलं आहे त्या कलशामध्ये गंगा, यमुना, सरस्वती अशा सर्व नद्यांचं आपल्याला आवाहन करायचं आहे. तेव्हा आपला उजवा हात त्या कलशावरती पालथा ठेवावा आणि त्या नद्यांचं स्मरण करावं. तुम्ही हाताला हात लावा. कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणासुराः कुक्षौ सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यधर्वणः अङ्गैः च सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरिता आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारिकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. हातामध्ये अक्षता घ्या, त्या कलशामध्ये वहा आणि एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा, अक्षतेमध्ये बुडवा आणि ते फूल कलशाच्या बाहेरच्या बाजूला वहा. कलशे गंगातीर्थान्यावाहयामि. कलशदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. जो आपण गणेशाच्या डाव्या बाजूला शंख मांडलेला आहे तो शंख हातामध्ये घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने तो आतून आणि बाहेरून धुवायचा, पाण्याने भरायचा आणि जागेवर ठेवून द्यायचा. शंखपूजनं देवद्यङ्गुक्षो वर्णदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्याजगरे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतः करे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं आणि शंखाला व्हायचं. शंखदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. जी घंटा आपण गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवलेली आहे ती घंटा एकदा वाजवायची, आपल्या ताम्हणामध्ये घ्यायची, स्वच्छ पाण्याने एकदा धुवायची आणि जागेवर ठेवून त्या घंटेला गंध, अक्षता आणि फूल या पद्धतीने व्हायचं. देवानां गमनार्थं तु रक्षसां पूर्वे घण्टारमन्तत्र देवता भानलक्षणम्. घंटिकायै नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्कार करा घंटेला, शंखाला. आता आपल्याला दीपपूजा करायची आहे. तर नियम असा आहे पूजेमधला की तेलाचा जो दिवा असतो तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा, म्हणजेच गणेशाच्या डाव्या बाजूला ठेवावा
आणि तुपाचं जे निरांजन असतं की जे आपण आरतीला ओवाळतो ते निरांजन आपल्या डाव्या हाताला ठेवावं. तर आपल्याला ही उजव्या हाताला ठेवलेली जी समई आहे त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही तिथे हळद कुंकू व्हायचं, तुम्ही एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं, अक्षतेमध्ये बुडवायचं आणि दिव्याला व्हायचं. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. या जी दिव्याची ज्योत आहे त्या ज्योतीला एक नमस्कार करा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. आता आपण पूजेकरता सगळी एकत्र केलेली जी जमवलेली जी सामग्री आहे या सामग्रीच्या शुद्धीकरता तसंच आपल्या शरीराच्या शुद्धीकरता हातावर थोडंसं पळीनी पाणी घ्यायचं, बरोबर एक दुर्वेची काडी घ्यायची आणि त्या दुर्वेनी आणि हातातलं जे पाणी आहे ते सगळ्या या सामग्रीवर शिंपडायचं, स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्यायचं. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सदायाभ्यन्तरशुचिः. कलशशङ्खोदकेन पूजाद्रव्याणि सम्प्रोक्षे आत्मानं च प्रोक्षेत. दुर्वेची काडी घ्या बरोबर आणि शंखामधलंही थोडंसं पाणी घ्या हातावरती आणि ते शंखातलंही पाणी सगळ्या पूजा सामग्रीवर शिंपडा. कलशशङ्खोदकेन पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत. आता आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करूया. प्राणप्रतिष्ठा म्हणजे या गणेशाचं शरीर संपूर्ण तयार झालेलं आहे, परंतु या शरीराच्या ठिकाणी प्राण म्हणजे श्वास आणि उच्छ्वास याचा सुरू झालेला नाही आहे अजून. ज्या वेळेला आपण ही प्राणप्रतिष्ठेचे पूर्ण मंत्र म्हणू त्यावेळेला त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होणार आहे. तर आपला डावा हात हा आपल्या स्वतःच्या छातीवर ठेवावा, उजवा हात गणेशाच्या हृदयावरती ठेवावा आणि हे प्राणप्रतिष्ठेचे मंत्र आपण श्रवण करावे. वहिनी तुम्ही हाताला हात लावा. अस्य शरी प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरार्षयः ऋग्यजुर्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः ह्रौं कीलकम्. अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रौं आं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं हं सोऽहम्. अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वच्चक्षुश्रोत्रजिह्वा घ्राणपाणिपादपायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. आता आपला अंगठा गणेशाच्या हृदयाला लावावा. अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वमरचायै मामहेति च कश्चन. आता आपण माझ्या मागे संकल्प म्हणायचा आहे. अस्यां मूर्तौ अस्यां मूर्तौ गर्भाधानादि गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश वारम प्रणवावृत्ती करिष्ये. हातावरनं एक पळीभर पाणी सोडा आणि हात कोरडा करा. पुन्हा गणपतीच्या छातीवरती हात ठेवावा आणि 15 वेळेला ओंकाराचा जप करायचा आहे. हाताला हात लावा. ओम 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 ओम
जोडून प्राणशक्तीला नमस्कार करायचा आहे. पाशङ्गोदण्डभिक्षोद्भवमतगुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् बिभ्राणासृष्टपालान्तर्नेनलसिदाक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरे प्राणशक्ती परानः. आता एक दुर्वांची काडी घ्यायची आहे, तुपामध्ये ती बुडवायची आहे आणि ह्या दुर्वांच्या अग्रांनी थोडंसं तूप गणपतीच्या दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे. ॐ जपकुसुमसङ्काशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. नेत्रोन्मीलनं कृत्वा आता एक फूल हातामध्ये घ्या, गंधामध्ये ते बुडवा, अक्षतामध्ये बुडवा आणि ते गणेशाला वाहा. प्राणशक्तिये नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. माझ्या मागे संकल्प म्हणा. अनेन प्राण प्राण प्रतिष्ठापनेन प्रतिष्ठापनेन सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपती महागणपती प्रियताम. प्रियताम. हातावरनं पाणी सोडा. आता हातामध्ये लाल रंगाची थोडीशी फुलं, थोड्याशा दुर्वा, शमी, अक्षता आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आणि या मंगलमूर्ती गणेशाचं ध्यान करायचं. आज आपण त्याची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. आता त्याला प्रत्यक्ष आमच्याकडे बोलवायचं पूजेकरता. हाताला हात लावा, गणेशाचं ध्यान करा. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं मुन्देर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युताम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. ॐ